पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा सारे तीर्थ धाम आपके चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला सका बाहु गुणा दोष झालो नाश पायाचा बाहु गुणा दोष झालो नाश पायाचा सका बाहु गुणा दोष झालो नाश पायाचा सका बाहु गुणा दोष झालो नाश पायाचा सका बाहु गुणा दोष झालो नाश पायाचा झालो दास पायाचा झालो दास पायाचा सका बाहु गुणा दोष झालो दास पायाचा झालो दास पायाचा झालो दास पायाचा 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 मरणाधी सावध व्हावे कीर्ती करोनी मरावे जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विवेक ज्यांच्या घरी पाणी भरत होता भक्तीचा वसा घेऊन जे कुटुंब वारकरी संप्रदायाच्या पावन भूमीमध्ये उदयाला आलेलं होतं या ठिकाणी ज्ञानाचं खंडन करून अज्ञानाचं खंडन करून ज्ञानाचं मंडन ज्यांनी केलं भगवंताच्या जवळ जाऊन प्रेम संपादन केलं भक्ती संपादन केली त्या भक्तीच्या प्रेमाच्या जोरावरती साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्म्याला आपल्या स्वतःच्या हाताने नैवेद्य खाऊ घातला सातत्याने भविष्य काळाकडे दृष्टी ठेवून वर्तमान काळ या ठिकाणी कसा आनंदित जगावंही समाजाला ज्याने शिकवलं अशी असणारी श्री संत प्रेममूर्ती नामदेवराया यांचा अवघ्या तीन चरणाचा बहुतेक सर्वांच्या परिचयातील पाठातील गोड आणि सुंदर चिंतनीय असा अभंग आज आपण या ठिकाणी निरूपणासाठी निवडला विठाला विठाला अभंग श्री संत नामदेवरायांचा आहे उपदेश करत असताना श्री संत नामदेवराय सांगतात आपण प्रत्येक जीव मनुष्य देह घेऊन या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेलो आहोत जन्म आपला झालाय परंतु मृत्यू हा 100% आपल्यावरती झडप घालणार आहे तर तो असणारा मृत्यू येण्याच्या अगोदर आपण जीवन जगत असताना सावधान झालं पाहिजे म्हणून मरणाआधी सावध व्हावे कीर्ती करोनी मरावे या ठिकाणी मृत्यूलोकामध्ये आल्याच्या नंतर आपण मरण कितीही चुकवण्याचा प्रयत्न केला तरी ती गोष्ट शक्य नाही आजपर्यंत जेवढे जेवढे जन्माला आले मग या ठिकाणी कीर्तिवंतही गेले भूमिवंतही गेले म्हणजे जेवढे जेवढे श्रेष्ठ व्यक्ती असेल नव्हे नव्हे भगवंतांना सुद्धा जावं लागलं यशवंत गेले कीर्तिवंत गेले धनवंत गेले आणि आपलाही कधी ना कधी नंबर लागणार आहे आपलंही नाव त्या यादीमध्ये आहे म्हणजे या ठिकाणी जन्माला येणं जी आहे ही प्रकृती आहे परंतु जन्माला आल्याच्या नंतर मला मृत्यू नको म्हणजे स्वतःचा मृत्यू नाकारणं ही काय आहे विकृती आहे आणि जन्माला येऊन आपला मृत्यू सुधारणं ही संस्कृती आहे विठाला विठाला लाख जरी प्रयत्न केले तर भगवंताला म्हणजे देवादिकांना सुद्धा मृत्यू चुकला नाही तिथं तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव आहोत म्हणून श्री संत नामदेवराय सांगतात मृत्यू प्रत्येकाला येणार आहे परंतु तो मृत्यू येण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी सावधान झालं पाहिजे आता आपण म्हणू ताई आम्ही नेहमी सावधान असतो परंतु सावधान कशा प्रकारचं झालं पाहिजे संत तत्व सांगून जातात की सावधानतेचा इशारा करत असताना भगवंताचं नामचिंतन घेण्यासाठी मनुष्य कसं असला पाहिजे सावध असला पाहिजे आपण सांगतो भगवंताचं नामचिंतन आज घेऊ उद्या घेऊ परमार्थ आज करू उद्या करू परंतु उद्या भगवंताचं नामचिंतन घेण्यासाठी उद्याचा दिवस तू बघणारच आहे याची शाश्वती गॅरंटी आपण देऊ शकतो का देऊ शकत नाही संत तत्व सांगतात की म्हणूनच गॅरंटी शाश्वती देऊ शकत नाही म्हणून सुंदर असा मिळालेला जो नरदेह आहे आपला जो जन्म या ठिकाणी प्राप्त झाला तो असणारा व्यर्थ वाया घालू नका कारण की नरदेह सहजासहजी प्राप्त होत
नाही. ऐका, कधी आपण माणूस म्हणून या मृत्यूलोकामध्ये जन्माला येऊ शकतो? जर जीवन जगत असताना जर पाप आपण जास्त केलं ना, पाप जर जास्त झालं तर नरकाची प्राप्ती होते. पुण्य जर जास्त संपादन केलं तर स्वर्गाची प्राप्ती होते, वैकुंठाची प्राप्ती होते. पण ऐका, पाप पुण्य समान समी तैस पावीचे कर्मभूमी. म्हणजे पाप जास्त झालं नरक प्राप्ती, पुण्य जास्त झालं स्वर्गाची प्राप्ती. पण माणूस म्हणून जन्माला येऊ शकत नाही. कधी येऊ शकतो? पाप आणि पुण्य दोन्ही समान अवस्थेमध्ये प्राप्त झाल्यानंतर या ठिकाणी सुंदर असणारा नरदेह आपल्याला जीवनामध्ये काय होतो? प्राप्त होतो. सुभाषितकार सांगतात की जीवन जगत असताना अशा काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात, अशा काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत की त्या आपल्या जीवनामधून निघून गेल्याच्या नंतर पुन्हा त्या गोष्टी आपण प्राप्त करू शकतो. अतिशय गोड सुंदर असा श्लोक सांगितला की पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही रे एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. पुनर्वित्तम, आपण जी संपत्ती कमवतो, संपत्ती म्हणजे धन असेल, पैसा असेल, जी संपत्ती आपण कमवतो ती संपत्ती जर नष्ट झाली तर तो पैसा, ती संपत्ती पुन्हा आपण कमवू शकतो. म्हणजे पुनर्वित्तम. पुनर्मित्रम, एखादा मित्र जाऊ नये. एखादा मित्र जर आपल्याला आपली संगत सोडून निघून गेला, आपल्याला सोडून जर दुसरीकडे गेला तर त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला नवीन मित्र भेटू शकतो. आपली पत्नी जर काळाच्या ओघामध्ये नष्ट झाली, पत्नी जर या ठिकाणी गेली तर पुन्हा एक पत्नी गेल्यानंतर पुन्हा आपण दुसरी पत्नी सुद्धा आणू शकतो, करू शकतो. पण ऐका, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही. म्हणजे पैसा पुन्हा प्राप्त करू शकतो, मित्र पुन्हा जमवू शकतो, पत्नी पुन्हा करू शकतो. या तिन्ही गोष्टी पुन्हा पुन्हा जीवनामध्ये प्राप्त आपण करू शकतो. एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. पण एकदा हे मानव शरीर जे भेटलं, हे शरीर नष्ट झाल्यानंतर ते शरीर तुम्हाला परत भेटेलच याची शाश्वती गॅरंटी आपण देऊ शकत नाही. ते असणारं शरीर पुन्हा आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. विठाला विठाला भगवंताचं नामचिंतन करा. आपला जो जन्म आहे तो व्यर्थ वाया घालू नका. कारण की नामदेवराय सांगतात की नामामने मनुष्य जन्म. जो मनुष्य जन्म आहे या विश्वामध्ये जर पाहिलं तर अनेक प्रकारच्या योनी आहेत. त्यामध्ये श्वेदज असतील, अंडज असतील, जारज असतील. म्हणजे जमिनीवरती सरपटणारे प्राणी, आकाशामध्ये उंच भराऱ्या मारणारे प्राणी, पशु असतील, पक्षी असतील, श्वापद असतील आणि तुम्ही आम्ही. याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ जे काही असेल तर ते काय मानलं जातं? आपला नरदेह, की मानवाची उत्तम काया. काया म्हणजे शरीर. आपलं शरीर हे उत्तम आहे, परंतु कधी ज्यावेळेस याच शरीराने, याच देहाने आपण भगवंताचं नामचिंतन करू शकतो तेव्हा आपलं असणारा देह उत्तम आहे. याच देहाने आपण भगवंताची पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ शकतो. म्हणून संत तत्व सांगतात की म्हणून सावधानतेचा इशारा करतात. कधी ना कधी एक ना एक दिवस जन्माला आल्याच्या नंतर काळ आपल्यावरती झडप घालणार आहे. म्हणजे मृत्यू नेहमी आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवायचा. बघा, आपण मरणाला कधीही विसरायचं नाही. अशा पद्धतीने जर जीवन जगलं दादांनो तर खऱ्या अर्थाने शेवटच्या क्षणी सुद्धा भगवंत आपल्याला समोर दिसल. आणि शेवट भगवंत जर समोर दिसला तर या ठिकाणी आपल्याला मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मी स्वतः सांगत नाही, भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेस कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला गीता सांगत होते. गीता हे तत्वज्ञान आहे. जीवन जगत असताना या ठिकाणी गीता हे तत्वज्ञान आहे. आपण जीवन कसं जगावं हे सांगणारा धर्मग्रंथ म्हणजे काय आहे? श्रीमद भगवत गीता. आणि शेवटी मरावं कसं हे सांगणारा धर्मग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत. त्या श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला उपदेश करतात की बा अर्जुना, अरे अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशयः. अंतकाळच्या वेळेला जो कोणी जीव माझं स्मरण करील, माझं चिंतन करील, तो माझ्या गतीला प्राप्त होईल. याच्यामध्ये यत किंचितही काय नाही, संशय नाही. पण ऐका, अंतसमयी म्हणजे शेवटच्या क्षणी आपल्याला काय करावं लागेल? त्यासाठी जागे येत ना सगळे, काय करावं लागेल? भगवंताचं नामचिंतन घ्यावं लागेल. ऐका, आयुष्यभर जीवनामध्ये जर आपण संसाराचा गाडा जर ओढत राहिलो तर शेवटच्या क्षणी आपल्याला भगवंत दिसल की संसार दिसल? अहो, तुमची आमची गोष्ट सोडा. भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी, मुक्ती प्रदान करण्यासाठी, मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी जड भरत राजाने संपूर्ण राज्याचं काय केला? आपल्या स्वजनाचा त्याग केला, पुत्रांचा त्याग केला, राज्याचा त्याग केला, अरण्यामध्ये निघून गेले आणि शेवटी हरणाचा ध्यास घेतला. आणि परिणाम काय झाला?
हरणाचा जन्म पुढं त्या ठिकाणी प्राप्त झाला. म्हणजे शेवटच्या क्षणी जशी आपली मती असेल तशी गती जीवनामध्ये प्राप्त होते. या ठिकाणी संत मालिकेमध्ये संत रोहिदास सांभार म्हणून एक विख्यात असणारे संत महात्मे आहेत. ते अगोदरच्या जन्मामध्ये काय होते? ब्राह्मण होते. आता अगोदरच्या जन्मामध्ये ब्राह्मण असुल पुढचा जन्म चर्मकाराचा प्राप्त कसा झाला बघा. शेवटच्या क्षणी जिथं भगवंताचं नाव आठवायचं होतं, भगवंताचं नामचिंतन आयुष्यभर केलं, परंतु ज्यावेळी देह ठेवायची वेळ आली, शेवटचा क्षण आला, त्यावेळी एका चर्मकार त्या ठिकाणी बसलेला होता. तो चांबडं शिवत होता. त्या चांबड्याकडे नजर गेली आणि देहामधून आत्माराम हा निघून गेला. त्याचा परिणाम असा झाला, पुढचा जन्म त्यांना हा कुणाचा प्राप्त झाला? सांभाराचा. आणि तेच विख्यात म्हणजे रोहिदास सांभार आपण म्हणतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य शेवटच्या क्षणी जशी आपली मती असेल, जशी बुद्धी असेल, जे नामचिंतन आपल्या मुखामध्ये असेल, तशी गती जीवनामध्ये प्राप्त होते. म्हणून जीवन जगत असताना शेवटी भगवंताचं नाव मुखामध्ये आलं पाहिजे. त्याच्यासाठी जोपर्यंत आहोत ना जिवंत, तोपर्यंत जीवनामध्ये सावधानता बाळगणं हे गरजेचं आहे. असं आपण अभंगाचा सरळ भावार्थ पाहिला, परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे, ज्या निमित्ताने कीर्तन आहे तिथला अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी सर्वांना ज्ञात आहे, कैलासवासी कुसुम दत्तात्रय रिंगे यांना आज आपल्यामधून जाऊन किती दिवस पूर्ण झाले? 1 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झालं. त्यांचंही प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांचे पतीसुद्धा हयात आहेत. पती श्री दत्तात्रय आसाराम रिंगे, 3 मुलं आहेत. मुलं श्री बापू साहेब दत्तात्रय रिंगे, श्री जयराम दत्तात्रय रिंगे, श्री कानिपनाथ दत्तात्रय रिंगे आणि 2 मुली या ठिकाणी आहेत. सौभाग्यवती सकुबाई जालिंदर काळे, सौभाग्यवती मीराबाई अनिलराव काळे. या ठिकाणी ही मातोश्री आपल्या कुटुंबामधून निघून गेलेल्या आहेत. ज्यावेळी आपल्यामधला जीवात्मा हा निघून जात असतो, त्यावेळी परिवारावरती दुःखाचा डोंगर हा कोसळलेला असतो. परंतु हा विधीचा नियम आहे. आपण लाख जरी प्रयत्न केले की मृत्यू हा चुकवायचा, तर ती गोष्ट आपल्या हातामध्ये नाही. त्याचा सूत्रधार तो भगवंत आहे. मी नेहमी सांगत असते, माऊली ज्ञानोबाराय सांगतात की आपण आपल्या दोन्ही डोळ्यांनी जी काही सृष्टी पाहतो, या सृष्टीमध्ये विश्वामध्ये एकही गोष्ट अशी नाही की ती गोष्ट नाश पावणार नाही. अरे उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणजे हे चक्र असणारं, जन्माला यायचं मरायचं, जन्माला येणं मरणं, ही चक्र रहाड गाडग्यासारखं सतत काय होणार आहे? फिरत राहणार आहे. परंतु ऐका, मरत ते शरीर, आपला आत्मा हा कधी मरत नाही. आत्मा हा अविनाशी आहे. आत्मा हा भगवंताचा अंश आहे. आत्मा कधी मरत नाही. अरे नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकहा. जसं माणूस कपडे बदलतो तसं आपला आत्मा फक्त काय बदलत असतो? शरीर बदलत असतो. विश्वामध्ये कुठल्या पाण्यामध्ये एवढी ताकद नाही की ते असणारं पाणी आपल्या आत्म्याला बुडू शकतं. विश्वामध्ये कुठलं असलं शस्त्र नाही, ते शस्त्र आत्म्याला कापू शकतं. विश्वामध्ये अशी अग्नीच नाही आहे की ती असणारी अग्नी आपल्या आत्म्याला जाळू शकते. म्हणजे आत्मा हा भगवंताचा अंश आहे आणि तो असणारा आत्मा भगवंतामध्ये विलीन होतो आणि पडतं ती असणारं शरीर, या पडलेल्या शरीराला मनुष्य मृत घोषित करतो दादांनो. तसंच या कुटुंबामधली जी मातोश्री आहे, या जन्ममृत्यूच्या न्यायाप्रमाणे या ठिकाणी हा मृत्यूलोक सोडून परलोकामध्ये गमन त्यांचं झालं आहे. आणि साहजिक आहे, पाठीमागे मुली आहेत, मुलं आहेत. ज्यावेळेस आई जीवनामधून निघून जात असते ना दादांनो, त्यावेळी खरी असणारी आईची असणारी उणीव त्या ठिकाणी भासत असते, मुलांना भासत असते. कारण की रोज घराच्या उंबरठ्यामध्ये बसलेली जी आई मुलं नेहमी पाहतात, मुलगी ज्यावेळी माहेरी येत असते आणि माहेरी आल्याच्या नंतर घरामध्ये किती संपत्ती आहे, किती खायला आहे, या गोष्टी मुलगी घरामध्ये बघत नाही. आल्याबरोबर माझी आई कुठे आहे त्या ठिकाणी मुलगी शोधत असते. साहजिकच आहे की या असणाऱ्या 2 मुली आत्ता म्हणजे यानंतर जर माहेरी आल्या तर त्यांना आपला स्वतःचा भाऊ दिसेल, भाऊजाई दिसेल, आपले त्या ठिकाणी भाच्या दिसतील. पण आपली असणारी जी निघून गेलेली आई आहे, ती आई पुन्हा परत कधी दिसणार नाही. त्या असणाऱ्या आईचं अंतिम दर्शन म्हणजे फोटोमध्ये घ्यावं लागेल. परंतु हा विधीचा नियम आहे दादांनो, याच्यामध्ये आपण हस्तक्षेप करू शकत नाही. जोपर्यंत आहोत तोपर्यंत त्यांची सेवा करून जीवनाची कृतज्ञता त्या ठिकाणी व्यक्त केली पाहिजे. विढाला विढाला कृतज्ञता व्यक्त करून या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे दादांनो. कारण की या ठिकाणी वर्षश्राद्ध करणं हे गरजेचं आहे. समाजामध्ये जगत असताना 2 प्रकारचे वर्ग पडतात. मी नेहमी सांगते, एक आहे आस्तिक, दुसरं असणारा नास्तिक. जो देवधर्म माता पिता या सर्व गोष्टींना मानतो त्यांना आस्तिक म्हणावं. याच्या विरुद्ध
जो कुणालाही मानत नाही, देव धर्म माता पिता काही सुद्धा मानत नाही, तो नास्तिक लोकांचे विचार आहे. ताई, जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याची व्यवस्थित सेवा करणं, आईची सेवा करणं, वडिलांची सेवा करणं मुलांचं कर्तव्य आहे, सुनांचं कर्तव्य आहे, मुलींचं कर्तव्य आहे. ते गेल्याच्या नंतर म्हणजे त्यांनी देह ठेवल्यानंतर सुद्धा का विधी केले पाहिजेत हे याचं कारण असं आहे की त्या आई वडिलांच्या उपकारामधून उत्तीर्ण होण्यासाठी आपण अंशतः का होईना केले जाणारे हे काय आहेत, प्रयत्न आहेत. आपण लाख जरी प्रयत्न केले तरी आई वडिलांच्या उपकारामधून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, भगवंताने तुमच्या आमच्यासाठी दिलेली ही शेवटची संधी आहे की यावेळी आपण आपल्या आई वडिलांसाठी काहीतरी करू शकतो. कारण की हे जे पुण्य या ठिकाणी एकत्रित झालं केव्हापासून, ज्या दिवशी त्या मातोश्रीने देह ठेवला असेल त्या दिवसापासून मग जे अन्नदान मुलांकडून घडलं, जे वस्त्रदान त्या ठिकाणी मुलांकडून घडलं, जे ज्ञानदान मुलांच्या हातून घडलं दादांनो, हे सर्व असणारं पुण्य आजच्या दिवशी बरोबर 12 वाजता त्या ठिकाणी त्या मातोश्रीपर्यंत जाऊन पोहोचत असतं. का पोहोचतं? कारण की आता जी गती त्यांना दिलेली आहे याच्यापेक्षा उच्च असणारी गती या पुण्याच्या जोरावरती त्यांना प्राप्त होते. कुणाला प्राप्त झाली आपण बघणार आहोत. अगोदर सर्वांनी भजन करा. विठ्ठला विठ्ठल. 5 पांडवांचे वडील असणारे पंडूराजा हे गतप्राण झाले म्हणजे त्यांनी देह ठेवला. देह ठेवल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या पुण्याच्या जोरापर्यंत स्वर्गाच्या दरवाजापर्यंत जाऊन पोहोचले आणि स्वर्गाच्या द्वारापर्यंत जाऊन पोहोचले. पुण्य त्या ठिकाणी संपलं. आता स्वर्गाच्या आतमध्ये प्रवेश मिळत नव्हता. तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करणारे नारद महर्षी त्या ठिकाणी गेले. पंडूराजांची आणि नारदांची भेट झाली. आपल्या आत्म्याचं दुःख त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी जन्माला आल्यापासून कुठलंही पापकृत्य जीवनामध्ये माझ्या हातून घडलं नाही. आता मला स्वर्गलोक प्राप्त होणार आहे अशी माझी इच्छा होती, पण आता मी स्वर्गाच्या दारामध्ये उभा आहे, पण आतमध्ये मला प्रवेश नाही. आतमध्ये जर प्रवेश करायचं असेल, भगवंताचं दर्शन जर घ्यायचं असेल, भगवंत मला असं वाटतं की माझ्या समोर असावा, परंतु त्यासाठी पुण्य या ठिकाणी कमी पडतं. बरं, या ठिकाणी मी पुण्य एकत्रित करू शकत नाही. कारण की वैकुंठ लोक, स्वर्ग लोक जे आहेत त्या सर्व भोगभूमी आहेत. त्या ठिकाणी नवीन पुण्य निर्माण करता येत नाही. पुण्य फक्त आपण या मृत्यू लोकामध्येच एकत्रित करू शकतो. या पुण्याच्या जोरावरती आपण ती असणारा पुण्य तिथं खर्च करू शकतो. पण एकदा आपलं पुण्य संपलं रे संपलं. तुमची आमची गोष्ट सोडा, आपण सर्वसामान्य जीव आहोत. इंद्र जो आहे, इंद्राला सुद्धा पुण्य संपल्यानंतर आपलं सुवर्ण सिंहासन खाली करावं लागतं. मी स्वतः सांगत नाही, माऊली ज्ञानोबा सांगतात की पुण्याची पावटी सरे सवेची इंद्र पदाची उटी उत्तरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. म्हणजे इंद्रांना सुद्धा पुण्य संपल्यानंतर पुन्हा मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. म्हणजे नवीन पुण्य त्या ठिकाणी निर्माण करता येत नाही. नारदांना दुःख सांगितलं, काहीतरी करावं, काहीतरी करा, माझ्या नावे पुण्य पाठवायला सांगा. परंतु ते पुण्य फक्त कोण पाठवू शकतं? फक्त असणारे माझे मुलं त्या ठिकाणी पाठवू शकतील. नारद महर्षी खाली मृत्यू लोकामध्ये आले. सर्वात ज्येष्ठ पांडव म्हणजे युधिष्ठिर, ज्यांना आपण धर्मराज म्हणतो. धर्मराज, नकुल, सहदेव, अर्जुन, भीमदादा 5ही भावंड एकत्र बसलेले होते. नारद महर्षी मध्यभागी त्या ठिकाणी गेले. नारायण नारायण भजन केलं. नारद महर्षींचं दर्शन घेतलं. भेट झाली, आनंद वाटला. पण आनंद वाटल्यानंतर जे आपल्या पित्याचं दुःख आहे ते नारदांच्या मुखामधून ऐकायला मिळालं. गेले आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या वडिलांना स्वर्ग प्राप्त झाला असं वाटत असेल. स्वर्गाच्या दारामध्ये ते उभे आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी पुण्यकर्म तुम्ही केलं पाहिजे. हे पुण्यकर्म त्यांच्यापर्यंत गेले पाहिजे, जेणेकरून त्यांना स्वर्गाची काय होईल, प्राप्ती होईल. आता हल्लीच्या काळामध्ये हे कलियुग आहे. ज्या युगामध्ये आपण आहोत त्या युगाचं नाव काय आहे? ऐकताय ना सगळे? काय आहे? कलियुग. कलियुगामध्ये कीर्तन प्रवचन केले, अखंड हरिनाम सप्ताह केले, देवाचं नाव घेतलं की काय प्राप्त होतं? कशासाठी करतो या सगळ्या गोष्टी? आपण जीवनामध्ये काहीतरी पुण्य आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. परंतु पूर्वीच्या काही कीर्तन नव्हती, सप्ताह नव्हते. मग काय असायचं? मोठे मोठे यज्ञ असायचे. मग ज्येष्ठ पांडव म्हणजे धर्मराजाने आपल्या वडिलाच्या प्रित्यर्थ मोठे असणारे यज्ञाचं नियोजन केलं. सुंदर असा यज्ञाचं नियोजन केलं. पण तो असणारा जो काळ आहे, म्हणजे ज्या काळामध्ये त्यांनी यज्ञ केला तो कालावधी त्यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा त्या ठिकाणी होता. यज्ञ संपन्न झाला. शेवटची आहुती दिली. आपल्या हातावरती पाणी घेतलं, संकल्प सोडला, भगवंताला आपली इच्छा सांगितली. भगवंता,
आता या यज्ञामध्ये आमच्या 5 भावंडाकडून जे काही पुण्य एकत्रित झालं असेल देवा, हे सर्व असणारं पुण्य माझे वडील असणारे पंडूराजा यांच्या नावे आम्ही पाठवत आहोत. भगवंता, आत्ताची गती तुम्ही त्यांना दिली ना भगवंता, याच्यापेक्षा उच्च असणारी गती भगवंता तुम्ही त्यांना द्या. संकल्प सोडला, त्याचा परिणाम असा झाला की या ठिकाणी स्वर्गाच्या दारामध्ये जे उभे पंडूराजा होते त्यांना स्वर्गामध्ये प्रवेश त्या ठिकाणी मिळाला. सांगण्याचं तात्पर्य की त्याच पद्धतीने त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा हे पुण्य या ठिकाणी एकत्रित करून या ठिकाणी गेलेल्या जीवात्म्याच्या नावे पाठवल्यानंतर आता जी गती त्यांना मिळाली आहे याच्यापेक्षा उच्च गती त्यांना मिळेल. विठाला विठा म्हणून या ठिकाणी हे सर्व असणारे विधी जीवनामध्ये आपण आपल्या असणाऱ्या आई वडिलांसाठी केले पाहिजे की थोडं का होईना, एक अंशतः का होईना त्यांच्या ऋणामधून या ठिकाणी उत्तीर्ण होण्याचे काय आहे ते प्रयत्न आहेत खऱ्या अर्थाने. पण तो जीवन जगत असतानाही आपण करतच असतो दादांनो. पण तो हे करत असताना भगवंताचं नामचिंतन सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. कारण की भगवंताचं नाव आपण घेतलं पाहिजे. कुठल्या क्षणी काळ आपल्यावरती झडप घालेल ना दादांनो, हे आपण सांगू शकत नाही. म्हणून संत महात्मे सांगतात की काळ आपल्यावरती झडप घालण्याच्या अगोदर खऱ्या अर्थाने भगवंताचं नामचिंतन आपण घेतलं पाहिजे. परंतु ते नामस्मरण जीवनामध्ये आपण करत नाही. कित्येक जणांनी मरण चुकवण्याचा प्रयत्न केला, परंतु यश कुणाच्याही हाताला आलं नाही दादांनो. कित्येक जणांनी विरक्ती प्राप्त झाली, मृत्यूवरती विजय मिळवण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा मरण हे चुकलं नाही. आपल्या देहाला आपण कितीही जपून ठेवा, मरण चुकवायचं जर असेल, देहाला कितीही जपून ठेवा, कितीही प्रयत्न करा, गडगंज संपत्ती असू द्या, आपल्याला 4-4 मुलं जर असतील, 4-4 मुलं जरी मोठे मोठे MD डॉक्टर असले ना, तरी सुद्धा त्या ठिकाणी शेवटच्या क्षणी कुणीही कामाला येत नाही दादांनो. शेवटी या ठिकाणी आपल्या एकट्याला स्वतःला जावं लागतं. आणि एक गोष्ट आणखी जात असताना लक्षात ठेवायची, जीवन जगत असताना मनुष्य रिकाम्या हाताने जन्माला येतो आणि शेवटी रिकाम्या हाताने आपल्याला जावं लागतं. ज्यावेळेस जन्म झाला दादांनो, त्यावेळेस आपल्या अंगावरती कपडा नसतो. त्या ठिकाणी आपली असणारी आजी आई आपल्याला बाळात्यामध्ये गुंडाळते. ज्या दिवशी आपला मृत्यू होतो त्या दिवशी सुद्धा आपल्याला पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळले जातं. जन्माला आला व्यक्ती, जीव, मनुष्य, त्या ठिकाणी त्या बाळात्याला खिसा नसतो आणि शेवटी आपल्या अंगावरती जे पांढरं कफन जे कापड त्या ठिकाणी टाकलं जातं त्याला सुद्धा खिसा नसतो. म्हणजे रिकाम्या हाताने यावं लागतं आणि रिकाम्या हाताने आपल्याला जीवनामध्ये जावं लागतं. क्या लेके आया बंदे, क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला, 2 दिन का मेला. क्या लेके आया बंदे, क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला, 2 दिन का मेला. संत महात्मे सांगतात, क्या लेके आया बंदे, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. क्या लेके आया बंदे, काय घेऊन जन्माला आलो? रिकाम्या हाताने आलो. शेवटी रिकाम्या हाताने आपल्याला जावं लागतं दादांनो. इसवी सन पूर्व सिकंदर नावाचे राजे होऊन गेले. भरपूर धन संपत्ती होती, सत्ता होती, सर्व गोष्टी होत्या. शेवटच्या क्षणी 4-5 वैद्यराज त्या ठिकाणी आजूबाजूला बसून होते. आताच्या काळामध्ये डॉक्टर असतात. शेवटच्या क्षणी आपला मृत्यू कदाचित 90% कुठं होतो? हॉस्पिटलमध्ये होतो. कारण की डॉक्टर आपल्या आजूबाजूला असतात. त्या ठिकाणी शेवटचा क्षण जवळ आला. 5-6 वैद्य त्या ठिकाणी जवळ आजूबाजूला होते. एक असणारा वैद्य नाडी तपासत होता आणि आता यम देवता समोर उभी दिसली. कुणाला? सिकंदर नावाच्या राजाला. आणि शेवटी आपल्याही बाबतीमध्ये असं घडणारे दादानो, शेवटच्या क्षणी मृत्यू हा माणसाला समोर उभा दिसतो. मृत्यू हा व्यक्तीला कळत असतो. यम देवता समोर उभी दिसले. त्या ठिकाणी वैद्यराजाचा हात पकडला. सांगितलं, वैद्यराज, अजून माझं 10 मिनिटं आयुष्य वाढवा. अवघ्या 5-6 सेकंदामध्ये आता माझा जीव जाईल असं मला वाटायला लागते. अजून माझी जगण्याची इच्छा आहे. फक्त 10 मिनिटं माझं आयुष्य वाढवा. त्या ठिकाणी मी माझी अर्धी संपत्ती, अर्ध राज्य मी तुम्हाला दान देतो. कोण म्हणलं असं?
सिकंदर नावाचे राजे म्हटले की फक्त 10 मिनिटं आयुष्य वाढवा, मी माझी अर्धी संपत्ती तुम्हाला दान स्वरूपामध्ये देतो. त्यावेळी धरलेला हात वैद्यराजाने सोडला. सांगितलं, राजे अहो कुठल्या भ्रांत कल्पनेमध्ये जीवन जगताय तुम्ही तुमचं अर्ध राज्यच काय हो, तुम्ही संपूर्ण राज्य जरी मला दान स्वरूपामध्ये दिलं ना, 10 मिनिटं काय अहो 2 सेकंद सुद्धा मी तुमचा मृत्यू थांबवू शकत नाही. ती गोष्ट माझ्या हातामध्ये नाही. ठीक आहे, तुम्ही नाही मृत्यू थांबवू शकत, पण ज्यावेळेस आता मी देह ठेवेल ना, माझी अंतयात्रा निघेल, प्रेत यात्रा निघेल, चौघं खांदेकरी मला खांद्यावरती उचलून घेतील, त्यावेळी माझी अंत्ययात्रा ही अशी आगळी वेगळी काढा. सांगून गेले अगोदर कशी काढायची अंत्ययात्रा. प्रत्येकाची अंत्ययात्रा निघते, ती वेगळी पद्धत असते. प्रत्येकाला त्या ठिकाणी 4 जण खांदेकरी असतात. मलाही 4 जण खांदेकरी असू द्या, परंतु ज्यावेळी तिरडीवरती मला ठेवाल ना, त्यावेळी माझे दोन्ही हाते तिरडीवरती रिकामे सोडा, मोकळे सोडा. एका बाजूने जेवढं सैन्य मी जन्माला आल्यापासून जीवनामध्ये राज्यभोगामध्ये मी कमवलं, तेवढं हत्ती घोडे उंट जे काही सैन्य दल असेल ते एका बाजूने चालू द्या. जी संपत्ती जीवनामध्ये हिरे माणिक मोती सुवर्ण मी कमवलं माझ्या जीवनामध्ये, ते सर्व एका बाजूला चालू द्या आणि मधोमध माझं प्रेत चालू द्या. अशी अंत्ययात्रा माझी काढा. अशी अंत्ययात्रा काढण्याची इच्छा का प्रगट केली राजे तुम्ही त्या ठिकाणी सांगू लागले. मला जगाला संदेश पाठीमागं सोडायचा आहे. पाठीमागे राहिलेल्या जगाला मला दाखवून द्यायचे, सांगायचे की मी सिकंदर नावाचा राजा, एवढी असणारी संपत्ती माझ्या जीवनामध्ये मी कमवली, पण बघा आज जात असताना मी रिकामे हाताने चाललो, माझे हात रिकामे आहेत. एवढं सैन्य दल मी कमवलं, यापैकी कुठलीही गोष्ट कुणीही माझ्यासोबत आज येणार नाही. मी एकटा आलो होतो, शेवटी एकट्याला जायचे, हे मला शेवटी कळालं, परंतु तुम्हाला अगोदर कळावं म्हणून अशा पद्धतीची माझी अंत्ययात्रा काढा. मला सांगण्याचं तात्पर्य, मृत्यूला आपण लाख जरी प्रयत्न केले की मरण हे चुकवायचं आहे, परंतु ती असणारी गोष्ट जीवनामध्ये आपल्याला शक्य नाही. विठाला विठाला बघा, भगवान बुद्धांचा जन्म झाला. लक्षपूर्वक ऐका, आपली अवस्था, आपली परिस्थिती कशी असते. भगवान बुद्धांचा जन्म झाला, आपल्यालाही लेकरं होतात, आपल्याला बाळ झाल्यानंतर आपण त्याचंही पंचांग त्या ठिकाणी पाहतो. या ठिकाणी बुद्धांचा जन्म झाला आणि पंचांग पाहत असताना ब्राह्मण देवतेने त्यांच्या वडिलांना सांगितलं, राजे या ठिकाणी तुमचा जो मुलगा जन्माला आलेला आहे हा विरक्त असेल, वैराग्यवान मुलगा आहे, हा कधीतरी याला जीवनामध्ये वैराग्य प्राप्त होणार आहे असं नाही, तर जन्मतःच हा कसा आहे, वैराग्यवान आहे. त्याचं नाव होतं सिद्धार्थ. आता वडिलांनी विचार केला, एकुलता एक असणारा मुलगा या ठिकाणी जन्माला आला, हा जर वैराग्यवान झाला तर माझ्या पाठीमागे माझा सर्व राज्यकारभार जो आहे तो राज्यकारभार कोण सांभाळणार, कोण पाठीमागे बघणार. मग त्यांनी काय केलं बघा, त्यांनी तो असणारा मुलगा त्याला आपल्या राजमहालाच्या बाहेर कधी जीवनामध्ये निघू दिलं नाही. मुलगा 5 वर्षाचा झाला, कधी बाहेरचं जग माहिती नाही. मुलगा 10 वर्षाचा झाला, 16 वर्षाचा झाला, आता मुलगा 22 वर्षाचा झाला, तरी सुद्धा आपल्या राजवाड्याच्या बाहेर, राजमहालाच्या बाहेर निघू दिला नाही. का? कारण की जग याला दाखवायचंच नाही. जर बाहेरचं जग याला दाखवलं तर हा काय होईल, वैराग्यवान होईल, हा आम्हाला सोडून या ठिकाणी निघून जाईल. मुलगा मोठा झाला, 22 वर्षाचा मुलगा झाला. 22 वर्षानंतर त्या ठिकाणी सुंदर असणारी उच्च कुळामधली मुलगी पाहिली. मुलाचं लग्नही झालं, तेही राजमहालामध्ये. मुलाचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर त्या मुलाला एक मुलगा सुद्धा झाला. आणि नंतर सिद्धार्थाच्या वडिलांनी विचार केला, आता भरपूर मुलगा मोठा झाला, आता आपल्या पाठीमागे आपला राज्यकारभार आपल्या मुलाने सांभाळला पाहिजे, आपल्या राज्याची धुरा आपण त्याच्या हातामध्ये दिली पाहिजे. त्याच्यासाठी त्याला आता बाहेरचं जग आपण दाखवलं पाहिजे, आता तरी महालाच्या बाहेर पाठवलं पाहिजे. आपल्या प्रधानाला सांगितलं, रथामध्ये त्याला त्या ठिकाणी बसवलं, सांगितलं माझ्या सिद्धार्थाला, माझ्या मुलाला हे संपूर्ण जग, जी आपली प्रजा आहे, प्रजा कशी असते, बाहेरचं राज्य दाखवू नये. प्रधान म्हटला ठीक आहे. प्रधानाचा रथ त्या ठिकाणी सुरू झाला. जात असताना समोर एक वृद्ध असणारा व्यक्ती, ज्याचं वय साधारण त्या ठिकाणी 85-90 वर्षाचं असावं, डोळ्याने नीट दिसत नाही, नाकातोंडामधून गंगा जमुना व्हायला लागल्या, म्हणजे सर्व इंद्रिय रिटायर झाले. रथाच्या समोर ते म्हातारा व्यक्ती आला. बाजूला सरक, बाजूला हो, बाजूला हो, तो प्रधान म्हणत होता, तरी हा व्यक्ती बाजूला काही सरकत नव्हता. याचं कारण काय होतं, कारण की कानाने काही ऐकूच येत नव्हतं, म्हणजे कानपूर लाईन पूर्ण गेलेली होती. वाकत वाकत, हातामध्ये काठी आहे, वाकत 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 त्या ठिकाणी 5 मिनिटांनंतर त्याने रस्ता क्रॉस केला. रस्त्याच्या बाजूला तो म्हातारा व्यक्ती उभा राहिला. आता सिद्धार्थाने विचारलं, प्रधानजी
हा कोण आहे? कारण की याच्या अगोदर सिद्धार्थाने म्हातारा व्यक्ती कधी बघितला नव्हता, कारण की कधी जगाशी संबंधच आला नाही. कोण आहे हा? प्रधानाने सांगावं, हा म्हातारा आहे. म्हणजे अगोदर कोण होता? अगोदर आपल्यासारखा तरुण होता. मग काही कालावधी गेल्यानंतर त्याला हे म्हातारत्व या ठिकाणी वृद्धत्व याला प्राप्त झालं. म्हणजे माणूस हा म्हातारा होतो. प्रधान म्हटलं, अरे ज्याचा जन्म झाला तो प्रत्येक जण म्हातारा होतो रे, मलाही म्हातारा व्हायचे आणि कधी ना कधी तुम्ही सुद्धा काय होणार आहेत? म्हातारे होणार आहेत. आता पहिला झटका बसला की माणूस हा कधी ना कधी काही जरी केलं तरी एक दिवस वृद्धत्व हे माणसाला येणारच आहे. थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर एक रोगी त्या ठिकाणी चालू होता. त्याचे हातपाय थरथर कापत होते, जोराजोरामध्ये त्याला खोकला येत होता. त्याला टीबी सारखा प्रचंड असणारा भयानक रोग झाला होता. त्याला पहिले त्याचा खोकला काही केला थांबत नव्हता. विचारलं, हा कोण आहे? प्रधानाने सांगितलं, हा रोगी आहे. काय रोग झाला याला? म्हटले, याला टीबी झालाय म्हणून याचा खोकला थांबत नाही. म्हणजे माणसाच्या शरीराला रोग सुद्धा होतात का? प्रधानाने सांगावं, रोगच होतात नाही. माणसाचं शरीर म्हणजे रोगाचं काय आहे? भांडार आहे. म्हटले, कुठल्या क्षणी कुठला रोग शरीरामध्ये उत्पन्न होईल काही सांगता येत नाही. दुसरा शॉक बसला. थोडंसं पुढे गेला आणि पुढे गेल्यानंतर एक अंत्ययात्रा प्रेतयात्रा त्या ठिकाणी चालली होती. त्या प्रेतयात्रेला अंत्ययात्रेला पहिलं विचारलं, हे कोण आहे? हे चौघजण तर माणसं दिसत आहेत, परंतु हा जो आडवा झोपलेला आहे हा का झोपलाय? यांच्या खांद्यावरती का झोपून चाललाय? हे सर्वजण भजन करीत करीत या ठिकाणी कुठं चाललेत? हा काय प्रकार आहे? प्रधानजींनी सांगितला, ही अंत्ययात्रा आहे. जे वरती झोपलेले आहेत ते झोपलेले नाहीत. तो मनुष्य हा गतप्राण झाला म्हणजे आपल्यामधून निघून गेलेला आहे. तो प्रेत स्वरूप या चौघा खांदेकरांच्या खांद्यावरती आहे. तो झोपलेला नाही, तो मेलेला आहे. याला कुठं घेऊन चालले? याला कुठं नाही, याला गावामधल्या स्मशानभूमीमध्ये घेऊन चालले. तिथे गेल्यानंतर काय करणार आहे त्याचं? काही नाही. याला त्या स्मशानभूमीमध्ये जाणार आहेत आणि शेवटी याची काय होणार आहे? राग होणार आहे. हे शब्द ऐकले म्हणजे माणूस मरतो सुद्धा. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस सिद्धार्थ जावं लागतं. मलाही एक दिवस मरायचंय, तुला सुद्धा एक दिवस मरावं लागणार आहे. तिसरा शॉक बसला. घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर उदास अवस्थेमध्ये चिंतन करत बसला की एक ना एक दिवस माणसाला मरायचंय, मग का संसार करावा? एक ना एक दिवस माणसाला जायचं, मग आपण भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. रात्रीचे 1 वाजता त्या ठिकाणी आपलं घर सोडून आपल्या पत्नीला सोडलं, आई वडिलांना सोडलं, राज्याचाही त्याग केला आणि अरण्यामध्ये निघून गेले. भगवंताचं नामचिंतन त्या ठिकाणी केलं. जीवनामध्ये बोध प्राप्त झाला आणि तीच असणारी आपण भगवान गौतम बुद्ध म्हणतो. आजही आपण समाजामध्ये बघतो की आजही त्यांची अनुयायी आपल्याला बघायला मिळतात. लाखो नाही कोट्यावधी शिष्यगण त्यांनी नंतर तयार केलं. तेही वैराग्यवान झाले. एक दिवस त्यांच्याही जीवनामध्ये अशी घटना घडली दादांनो. त्या ठिकाणी बुद्ध हे भगवंताचं नामचिंतन करत बसलेले होते. एक विधवा असणारी स्त्री म्हणजे जिचे पतीही तिला सोडून गेलेले आहेत, विधवा असणारी स्त्री आपलं 6 वर्षाचं मृत असणारं लेकरू घेऊन म्हणजे मेलेल्या लेकराचं प्रेत हातामध्ये घेऊन ती असणारी बाई बुद्धांच्या समोर आली. लेकरू बुद्धांच्या समोर ठेवलं, रडू लागली, हात जोडले. बुद्धा, या ठिकाणी तुम्हाला आम्ही भगवंत मानतो, तुम्ही आमचे देव आहात. मला माहिती आहे तुमच्या अंगी सामर्थ्य आहे, तुमच्या अंगी तेवढी शक्ती आहे की तुम्ही माझा मेलेला मुलगा सुद्धा जिवंत करून द्याल, एवढी माझी आशा आहे. माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर या ठिकाणी माझंही छोटंसं बाळ जन्माला आलं. बाळ हे 2 महिन्याचं होतं. त्यावेळी माझे या बाळाचे वडील हे गतप्राण झाले. माझे पती मला सोडून निघून गेले. आजही 6 वर्षाचं माझं लेकरू आहे. माझे आई वडील जिवंत नाहीत, माझे सासू सासरे जिवंत नाहीत. माझ्या जगण्याचा आधार म्हणजे माझंही लेकरू होतं. तुम्ही देव आहात, माझं एवढं मेलेला मुलगा फक्त मला जिवंत करू द्या. बुद्धांना माहिती होतं आपण लाख जरी प्रयत्न केले तरी यांना जिवंत या ठिकाणी मुलाला करू शकत नाही. अंगी सामर्थ्य होतं, परंतु असं जर आपण केलं तर भगवंताच्या विधिविधानामध्ये हस्तक्षेप त्या ठिकाणी होईल. हे सूत्र आपल्या हातामध्ये नाही. परंतु या मातेला कसं समजावून सांगावं, काय सांगावं? त्या आईला सांगितलं, ठीक आहे मी तुमचा मुलगा जिवंत करून देतो, पण ऐका त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला आता या ठिकाणावरून जावं लागेल. मुलगा माझ्या समोर ठेवा, संपूर्ण गावभर फिरा. ज्या घरी एकही व्यक्ती गेलेला नाही म्हणजे ज्या घरामध्ये कुणी मेलेलंच नाही ना, अशा घरामधली फक्त मुठभर माती घेऊन या. काय सांगितलं? ज्या घरात कुणीच मेलं नाही अशा घरामधली मुठभर माती फक्त घेऊन या. ती माती माझ्याकडे आणून द्या. त्या मातीच्या सामर्थ्याने मी तुमचा मेलेला मुलगा
जिवंत करू शकतो. आता आईची माय ही वेडी असते, धावत पळत गेली, प्रत्येक घराच्या समोर जात होती, विचारत होती आज तुमच्या घरामध्ये याच्या अगोदर कुणी मेलेलं आहे का. संपूर्ण गावभर फिरली, गल्लोगल्ली फिरली, घरोघरी फिरली, रिकामे हाताने पाठीमाग आली. बुद्धांनी हात समोर केला, माती आणली असेल तर माती हातामध्ये दे माझ्या, मी एका मिनिटामध्ये तुझा मुलगा मेलेला जिवंत करून देऊ त्या ठिकाणी देतो. बोध तिला झालं होता. तिने सांगितलं काय बोलता बुद्ध, संपूर्ण गावभर फिरले हो मी, संपूर्ण घरोघरी फिरले, परंतु संपूर्ण गावामध्ये मला एकही घर असं मिळालं नाही की ज्या घरी कुणी मेलेलं नाही. उलट मला ज्या घरी जाईल त्या ठिकाणी प्रत्येकाच्या जीवनामधली व्यथा आणि दुःख या ठिकाणी ऐकायला मिळालं. त्यांच्या दुःखापेक्षा माझं दुःख या ठिकाणी लहान आहे. या ठिकाणी माझा मेलेला जो मुलगा आहे तो आपण जिवंत करू शकत नाही. हे मला आत्ता या ठिकाणी कळालं. मला असं बोध झाला की माझा मुलाचं आयुष्य एवढं होतं म्हणून या ठिकाणी तो गतप्राण झाला. एक ना एक दिवस मलाही जायचे. मला सांगण्याचं तात्पर्य की लाख जरी प्रयत्न केले की मृत्यू हा चुकवायचा आहे दादांनो, तरी या ठिकाणी मृत्यूला आपण चुकू शकत नाही. विठाला परंतु हे असणारं तत्व संत महात्म्यांना माहिती होतं की मरणावरती आजपर्यंत आपण विजय मिळवू शकला नाही. म्हणून ना मृत्यूवरती जर विजय मिळवायचा असेल तर आपण मृत्यू येण्याच्या अगोदर भगवंताचं नामचिंतन करून सावधान त्या ठिकाणी झालं पाहिजे. म्हणून जगाला सावधानतेचा इशारा केला अभंगाचं प्रथम चरण. मरणाधी सावधान व्हावे, 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 कीर्ती करोनी मरावे, कीर्ती करोनी सावध व्हावे, कीर्ती करो आणि मरावे. नामदेवराय या ठिकाणी सांगतात की तो मृत्यू येण्या अगोदर जीवनामध्ये आपण काय झालं पाहिजे, सावध झालं पाहिजे. आता मरण येण्याच्या अगोदर या ठिकाणी सावध कसं असावं, या ठिकाणी 3 तत्व 3 टप्पे पडतात. एकतर जीवन जगत असताना म्हणजे जन्माला येण्याच्या अगोदर माणसाने काय झालं पाहिजे, सावध झालं पाहिजे. लक्षपूर्वक ऐका. कधी सावध झालं पाहिजे, जन्माला येण्या अगोदर. आता जन्माला येण्या अगोदर सावध होणं ही गोष्ट आपल्याला शक्य आहे का? जन्माला येण्याच्या अगोदरचं आपल्याला कधी काही आठवत नाही. एकतर जन्माला येण्या अगोदर सावध असावं, लग्न होण्याच्या अगोदर सावध असावं आणि मरण येण्या अगोदर माणसाने काय व्हावं, सावध व्हावं. आता जन्माला येण्या अगोदर कोण कोण सावध झालं बघा. जन्माला येण्या अगोदर सावध झाले कोण? महर्षी व्यासांचे सुपुत्र ज्यांना आपण भगवान शुकदेवजी म्हणतो. ते आईच्या उदरामध्ये किती वर्ष राहिले?
12 वर्ष आईच्या पोटामध्ये त्या ठिकाणी राहिले. त्याचं कारण असं होतं की मला जन्म घ्यायचा नाही. आमचे संत तत्व सांगतात, अरे मला जन्म घ्यायचा नाही. बरं का जन्म घ्यायचा नाही? मला जन्म या कारणामुळे घ्यायचा नाही, माझा जन्म झाल्यानंतर माझ्या हातून भगवंताचं नाव घडल की नाही घडल, मी भगवंताचं नाव घेईल की नाही घेईल मला नाही सांगता येत. माझ्या हातून परमार्थ घडेल की न घडेल मला नाही सांगता येत. मी भगवंताची भक्ती करेल न करेल मला काही सांगता येत नाही. मी आतमध्येच बरं आहे, मी आतमध्येच भगवंताचं चिंतन चालू आहे. मला जन्म घ्यायचा नाही रे. ब्राह्मणाचे पोरे एका खेळाशी भ्याले, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले. ते नागवेची पळवणी गेलेले. आपल्या संप्रदायामध्ये प्रथा आहे, हे प्रमाण सर्वांचे पाठ आहेत. म्हणजे जन्माला येण्या अगोदर शुकदेवजी काय झाले? सावध झाले. दुसरे व्यक्ती आहेत की ते जन्माला येण्या अगोदर सावध झाले. आज आपण नवनाथ ग्रंथाचं पारायण आपल्या घरामध्ये करतो. कथा प्रसंग सर्वांना माहिती आहे. ज्यावेळेस भगवान शिवशंकर गुह्य स्मरज्ञान गंगेच्या तीरावरती एकांतामध्ये गुह्य ज्ञान पार्वती मातेला सांगत होते. पार्वती माता हुंकार देत असताना झोप लागली आणि त्या ठिकाणी नदीच्या पाण्यामधून हुंकार येऊ लागला. कोण देत होतं हुंकार? माशाच्या पोटामध्ये जे मच्छिंद्रनाथ होते ते त्या ठिकाणी हुंकार देत होते. म्हणजे मरणाच्या अगोदर किंवा जन्माच्या अगोदर या ठिकाणी काय झाले? सावध झाले. म्हणजे जन्माला येण्या अगोदर मनुष्याने काय व्हावं? सावध व्हावं. बरं नाही जन्माला येण्या अगोदर सावध झालो आपण, आलो जन्माला आपण, किमान लग्न होण्याच्या अगोदर तरी आपण काय असलं पाहिजे? सावधान असलं पाहिजे. आपली परिस्थिती अशी होती, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत भरपूर उल्हास आपल्याला असतो, परंतु लग्न झाल्याच्या नंतर जर जीवनामध्ये त्रास भोगावा लागला तर बऱ्याच म्हणजे 90% नाही 75% लोकांना असं वाटतं, आपण सहज बोलून जातो की लग्न नसतं केलं तर काय झालं असतं. म्हणजे तुम्हाला पण वाटतंय ना, मग त्या बायका सोडून. असं वाटत नाही म्हणतो दादांना आपण, परंतु सोडायची हिंमत नसते. म्हणजे लग्न होण्याच्या अगोदर सावध असलं पाहिजे. कोण कोण सावध झालं? समर्थ रामदास स्वामी लग्नाच्या अगोदर काय झाले? सावधान झाले. शेवटची मंगल अष्टका होती. ब्राह्मण देवता भूदेवता म्हटले की आता सावध सावधान समयो साधा समीपई असे. ब्राह्मण देवतेला विचारलं तुम्ही सावध व्हा, सावधान सावधान सारखं म्हणताय, सावधान हा शब्द आता कोणासाठी म्हणलात तुम्ही? ब्राह्मण देवता म्हणले आता तू सोडून दुसरं इथं कुणी आहे का? हा उपदेश तुलाच आहे. मग आता एकदा जर तू गुंतला ना, एकदा जर या लग्नाच्या बंधनामध्ये जर अडकला तर या लग्नाच्या बंधनामधून देवाधिकांना सुद्धा सुट्टी मिळाली नाही. मग आता शेवटची संधी आहे सावध होण्याची, म्हणून मी सावध सावधान म्हणतो. मग आता काय करू मी? आता इथून पळालं तर चालतंय का? हो चालतंय म्हटले. बोहल्यावरून उडी मारली. कुणी? नवरी तिथंच होती. हा, बोहल्यावरून उडी मारली. नवरदेव फरार म्हणजे समर्थ रामदास स्वामी निघून गेले. आणि तेव्हापासून प्रथा सुरू झाली. कुठली प्रथा? आता प्रथा तुम्हाला माहिती आहे. नवरदेवाच्या पाठीमागं कोण उभा असतं? नारळ घेऊन उभा असतो. कोण असतं? हा, नवरदेवाच्या पाठीमागं मामा उभा असतो, नवरीच्या पाठीमागे मामा उभा असतो. जर नवरी नवरदेवाने पाळण्याचा प्रयत्न केला तर हातातलं नारळ काय करायचं? नाही लक्षात आलं? फेकून मारायचं. हा विनोदाचा भाग झाला. सांगण्याचं तात्पर्य लग्नाच्या अगोदर मनुष्याने सावध असलं पाहिजे. दुसरे कोण सावध झाले? कार्तिक स्वामी लग्नाच्या अगोदर सावध झाले. अद्याप त्यांचा सुद्धा विवाह झाला नाही. म्हणजे जन्माला येण्या अगोदर सावध असावं, लग्न होण्या अगोदर सावध असावं. आणि तिसरा टप्पा म्हणजे मरण येण्याच्या अगोदर आपण काय असलं पाहिजे? सावध असलं पाहिजे. मृत्यू येणार आहे माहिती आहे आपल्याला, परंतु अगोदर आपण सावधान म्हणजे अगोदर आपण जाण्याची तयारी केली पाहिजे. परंतु ती तयारी सावधानतेपूर्वक आपण करत नाही. आता पंढरपूरला जायचं असेल आपल्याला वारीला तर 15 दिवस अगोदर आपण तयारी करतो. 15 दिवस पंढरपूरची वारी, 15 दिवस अगोदर आपली तयारी चालू असते. पंक्तीमध्ये जेवण भरपूर असतं, परंतु गोड गोड जेवण असतं म्हणून आपण 5-6 प्रकारच्या चटण्या घेऊन जातो. कुठं? पंढरपूरला 15 दिवसाची वारी असते तर 6-7 प्रकारच्या चटण्या आपण सोबत घेऊन जातो. दसम्यासोबत घेऊन जातो. तिखट पुऱ्या महिला मंडळ सोबत घेऊन जातात. का? जर आपले खाण्याचे हाल होऊ नये. रस्त्यामध्ये जर जास्तच गोड जेवण असेल तर आपल्या जवळची शिदोरी आहे, आपल्या जवळ जर असेल ना शिदोरी, आपण पाहिजे त्या ठिकाणी सोडून त्या शिदोरीमधलं अन्न आपण खाऊ शकतो. मला सांगण्याचं तात्पर्य पंढरपूरला जायचं तर 15 दिवस अगोदर आपण तयारीला लागतो. हा इहलोक सोडून आपल्याला जायचं याची तयारी जीवनामध्ये आपण कधी केली?
आपली शिदोरी आपण बांधून ठेवली की नाही ठेवली याचा विचार कधी केला? की वरती गेल्याच्या नंतर काय खायचंय याचा विचार जीवनामध्ये आपण केला? वरती जात असताना फक्त आणि फक्त या ठिकाणी जीवनामध्ये पुण्य आपल्याला काय होत असतं? कामी येत असतं दादांनो. म्हणजे त्यासाठी मरण येण्याच्या अगोदर आपण सावध होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की कोण कधी मरल दादांनो हे आपण सांगू शकत नाही. आता समाजामध्ये मरणाचे सुद्धा बरेच प्रकार झाले. काही जण ॲक्सिडेंटमध्ये जातात, काही जणांना अटॅक येतो, रात्री झोपले तर सकाळी उठतच नाहीत. आणि आपला समाजाचं असं आहे की आपण म्हणतो हा अमुक व्यक्ती आता मला बोलला, 2 मिनिटापूर्वी मला बोलला, माझ्या जवळून पुढे गेला आणि त्याचा अपघात झाला. हा जर आणखी 5 मिनिटं माझ्या जवळच थांबला असता तर कदाचित त्याचा मृत्यू काय झाला असता? टळला असता. परंतु ऐका दादांनो, ज्या दिवशी आपला जन्म झाला ना, ज्या दिवशी आपल्या आई वडिलांनी आपली जन्मतारीख लिहून ठेवली त्याच दिवशी आपल्या मृत्यूची तारीख सुद्धा निघालेली आहे. फक्त कोण कधी मरलं हे मात्र आपण सांगू शकत नाही दादांनो. म्हणून जाण्याचा दिवस आपण प्रत्येकाने या ठिकाणी लक्षामध्ये ठेवला पाहिजे. बघा, स्वर्गामध्ये देवता लोकांची सभा त्या ठिकाणी भरली. इंद्र भगवंतांनी सभेचं सुंदर असणारं नियोजन केलं, सर्व देवतांना आमंत्रित केलं. त्या ठिकाणी सुंदर असणारा एक कबूतर होता. त्या कबुतराने विचार केला, जे सभेचं महाद्वार होतं, सुंदर असणारी मोठी उंच असणारी कमान होती, त्या महाद्वारामधून आतमध्ये जावं लागायचं. आता ती सुंदर असणारा कबूतर विचार करते जीवनामध्ये 33 कोटी देव या ठिकाणी सभेमध्ये उपस्थित राहणार आहेत. या सर्व देवतांचं दर्शन जर मला त्यांच्या घरी जाऊन जर घ्यायचं म्हटलं तर माझा संपूर्ण जन्म निघून जाईल, देवांचं दर्शन मला घडणार नाही. मग अनायासे सर्व देव जर या सभेला येतच आहेत ना, मग आपण इथंच सर्व देवांना काय करू? नमस्कार करू. पण नमस्कार करावा कसा? मग महाद्वारावरती उंच ते कबूतर त्या ठिकाणी बसलं. प्रत्येक देवता यायची. सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी भगवान विष्णू आले. त्यांनी आपलं असणारं वाहन म्हणजे गरुडाला बाजूला त्या ठिकाणी साईडला ठेवलं आणि महाद्वारामध्ये प्रवेश केला, नमस्कार केला. भगवान शिवशंकर आले, आपलं वाहन बाजूला ठेवलं, आतमध्ये प्रवेश केला. इंद्रदेव आले, चंद्रदेव आले, ब्रह्मदेव आले. एक एक देवता त्या ठिकाणी येत होते, आपले वाहन बाजूला ठेवत होते, आतमध्ये प्रवेश करत होते. हा कबूतर बसून प्रत्येकाला नतमस्तक होत होता. का? या देवतांचं दर्शन मला झालं की जीवनामध्ये माझ्या पुण्य काय होईल? प्राप्त होईल. प्रत्येक देवतांचं दर्शन घेतलं. सर्व देवता मंडळी आतमध्ये निघून गेले आणि आता समोरून यम देवताला येताना पाहिलं. यमाने सुद्धा आपलं असणारं वाहन रेड्याला बाजूला त्या ठिकाणी ठेवलं. यम देवता झपझप करत चालून समोर त्या ठिकाणी येताना पाहिलं आणि घाबरलं. कोण घाबरलं? जागे येत ना सगळे. कोण घाबरलं? कबूतरला भीती वाटायला लागली. आतापर्यंत सगळ्या देवांना नमस्कार केला, पण आता समोरून कुठली देवता येते? यम देवता, म्हणजे काळची देवता आहे. या यमाची नजर जर माझ्यावरती पडेल तर या ठिकाणी माझं आयुष्य संपलं म्हणायला हरकत नाही. मला या ठिकाणी जावं लागेल, म्हणजे माझं मरण जवळ आलं असं म्हणायला हरकत नाही. मग आता आपण सगळ्या देवतांचं दर्शन घेतलं, पण आता यम देवतेचं दर्शन घ्यायचं नाही, म्हणजे नजर चुकवायची. हात त्या ठिकाणी जोडले, पण नजर चुकवायची म्हणून दुसरीकडे कबूतर बघू लागला. परंतु बघा विधीचं विधान, यम देवतांनी सुद्धा कबूतर बघितलं नव्हतं. यम देवता आले. जसा महाद्वारामधून आतमध्ये प्रवेश करत असताना महाद्वाराला पाय लागला आणि त्यांच्या बोटाला जोरात ठेस लागली. जशी ठेस लागली, पायाचं बोट फुटलं आणि सहज वरती नजर गेली. वरती कोण बसलं होतं? वरती कबूतर बसलं होतं. सहज नजर गेली आणि कबुतराकडे पहिलं. कबुतराचं मस्तक पाहिलं आणि कबुतराचं मस्तक त्या ठिकाणी वाचलं. म्हणजे चटवीने जो टाक त्या ठिकाणी मस्तकावरती टाकला होता. आपणही म्हणतो की आपलं नशीब कोण लिहिते? हा, सटवी लिहिते. पशु पक्ष्यांचा सुद्धा नशीब कोण लिहितं? सटवी लिहिते. त्या ठिकाणी मस्तकावरचा टाक वाचला. ठेस लागली होती पायाला, तरी थोडंसं हसले, आतमध्ये निघून गेले. आता भीती वाटायला लागली कबुतराला. मला यमदेवतेने पाहिलं, माझ्याकडे पाहिले, हसला आणि निघून गेले. नेमकं काय यांच्या मनामध्ये असेल काही माहिती नाही. त्या ठिकाणी आतमध्ये निघून गेले. ते कबूतर गरुडाच्या जवळ गेलं. गरुडाला हकीकत सांगितली. सगळ्या देवतांचं दर्शन घेतलं भावा मी, पण या ठिकाणी यम देवतेची नजर चुकवत होतो. त्यांच्या पायाला ठेस लागली. मला त्यांनी पाहिलं, माझ्याकडे पाहिले, हसले आणि आतमध्ये निघून गेले. आता काही कालावधीमध्ये मला असं वाटतंय मी मरणार आहे. गरुड म्हटला, घाबरू नको. तुला इथं पाहिलंय ना? कुणी पाहिलंय तुला? इथं महाद्वारावरती जर यमदेवतीने पाहिलंय ना,
घाबरू नको. या देवांची सभा होईपर्यंत मी तुला इथून भरपूर अंतर असलेल्या सुरक्षित ठिकाणी नेऊन पोहोच करतो. तिथपर्यंत यम देवता येणार नाहीत. आता वाऱ्याच्या वेगापेक्षाही वेगवान धावणारा गरुडा या ठिकाणी आपल्या पंखावरती आपल्या पाठीवरती त्या कबुतराला बसवलं आणि सुसाट वेगाने त्या ठिकाणी धावू लागला. 550 किलोमीटर अंतर पार केलं. त्या ठिकाणी एका सरोवराच्या जवळ एका वडाच्या झाडाखाली ती कबूतर नेऊन ठेवलं. म्हटले आता टेन्शन घेऊ नको. आता एवढ्या लांब 550 किलोमीटर यम तुझ्यापर्यंत येणार नाही. त्या ठिकाणी कबुतराला सोडलं. पुन्हा पाठीमागे आले. तोपर्यंत सगळ्या देवांची सभा आवरली होती. सगळे देवता पाठीमागे जाण्यासाठी निघाले. आता एवढ्या गडबडीमध्ये घाईमध्ये त्या गरुडाने त्या ठिकाणी यमदेवतेची भेट घेतली आणि सांगू लागले. म्हटले का हो, येत असताना तुमच्या पायाला ठेच लागली, तुमचा पाय बरा आहे का, किती बोट फुटलं, आता चौकशी करायला पाहिजे. काहीतरी मनातला विषय जर सांगायचं म्हटलं तर अगोदर आपण काय करतो, जागे येत ना, काय करतो आपण, डायरेक्ट विषयाला हात घालता येत नाही. मग आपण इकडच्या तिकडच्या गप्पा मारतो. काय चाललंय, बरं आहे का, शेतामध्ये काय केलंय, पीक काय आहेत, जेवले का, जेवण केलं का, सकाळी किती वाजता उठले, संध्याकाळी किती वाजता झोपता, काही चौकशी आपण करतो. हां, जवळ गेले देवटीचे, सांगितलं सकाळी येता येता बोटाला लागलं तुमच्या, बरं आहे का. म्हटले हो बरं आहे. मला एक सांगायच्या वेळेस बोटाला लागलं, तुम्ही वरती पाहिलं, वरती एक कबूतर होता. म्हटलं हो. तुम्ही कबुतराकडे पाहिलं, हसलात. हसण्याचं कारण मला जरा सांगा ना. ते म्हटले काय करायचं बाबा तुला. नाही नाही, तुम्ही सहज हसलात म्हणून मी सुद्धा तुम्हाला काय विचारतो, मी सहज विचारतो. मग माझ्या एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हटले हसण्याचं कारण काही नव्हतं. ज्यावेळेस सहज माझी नजर गेली, त्याचं मस्तक मी पाहिले, त्या मस्तकावरती असं लिहिलं होतं की इथून 550 किलोमीटर अंतरावरती एका सरोवराच्या काठावर, काठाच्या जवळ वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडाखाली या कबुतराचं काय आहे, मृत्यू होणार आहे. पण मी विचार केला, म्हटलं या कबुतराने मरणावरती काय मिळवला, विजय मिळवला. कारण की हे कबूतर किती जरी धावलं, किती जरी जीवाच्या आकांताने धावलं ना, तरी एवढ्या कमी वेळामध्ये, म्हणजे विधीची लिखित जी वेळ आहे, एवढ्या कमी वेळामध्ये ही असणारा कबूतर 550 किलोमीटर अंतर पार करू शकत नाही. त्याने आज खऱ्या अर्थाने मरणावरती विजय मिळवला. आता गरुड म्हणतो मरणावरती मी जे मिळवला नाही, मी आत्ताच त्याला तिथं पोहोच करून पुन्हा तुमच्याकडे आलो. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या ठिकाणी आपला मृत्यू ठरलेला आहे, जे ठिकाण ठरलं, जी वेळ ठरली, त्या ठिकाणी आपण बरोबर स्वतः जाऊन त्या ठिकाणी पोहोचत असतो. म्हणून संत महात्मे, साधू महात्मे सांगतात, हा दिवस आपल्या जीवनामध्ये येणार आहे, तो येण्या अगोदर जीवनामध्ये आपण सावधानता बाळगून भगवंताचं नामचिंतन जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. कारण की संत महात्मे जी आहेत, या संत महात्म्यांनी मरणावरती काय प्राप्त केला, विजय प्राप्त केला. आता विजय प्राप्त केला म्हणजे अमर झाले का ते, विजय प्राप्त करणं म्हणजे अमर होणं नाही. तर या ठिकाणी विजय प्राप्त करून घेणं म्हणजे मुक्ती प्राप्त करून घेतली. एकदा मोक्ष जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर आपली जन्म मरणाची येरझार काय होते, संपली जाते. हे संत महात्म्यांनी केलं. संत महात्मे हे मरण येण्याच्या अगोदर खऱ्या अर्थाने काय झाले, सावध झाले आणि आपल्याला सुद्धा सावधानतेचा इशारा त्या ठिकाणी केला. म्हणून बघा, जो या ठिकाणी जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी जागं करतात ना, ते फक्त आणि फक्त कोण असतात, संत महात्मे असतात. आणि या संत महात्म्यांच्या न्यायाप्रमाणे आपण भगवंताचं नामचिंतन करून सावधान झालं पाहिजे. विठाला विठाला आणि सावधान होऊन भगवंताचं नामचिंतन करावं. जीवन जगत असताना 3 व्यक्तीला माणसाने कधी विसरायचं नाही. किती व्यक्तीला, त्यामधला पहिला टप्पा जो आहे ते श्रेष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे भगवंत. जीवनामध्ये काही जरी झालं तरी देवाला कधी विसरायचं नाही. कारण की आपण जरी देवाला विसरलो तरी देव आपल्याला विसरत नाही. का विसरत नाही, कारण की त्या देवाने आपल्याला जन्म दिलेला असतो. मग भगवंताला का विसरायचं नाही, त्याचं कारण असं आहे की भगवंत आपल्याला सर्व काही देतो. काय काय दिलं भगवंताने आपल्याला, या भगवंताने सुंदर असणारा नरदेह आपल्याला दान स्वरूपामध्ये दिला. की रे देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटावाधी गेला हो, तोया झाला फाटावाधी गेला, तोया झाला फाटावाधी गेला हो, तोया झाला फाटावाधी गेला. देवी दिला देह भजना गोमाता, देवी दिला देह भजना गोमाता, देवी दिला
भगवंताने, अरे देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फटा बाधिकेचं. काय दिलं भगवंताने अजून? रे दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, जने तू जोडसी नारायण, नासे जीव पर भव दोग. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, जने जोडसी नारायण, नासे जीवन पण भव रोग. रे दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. या ठिकाणी भगवंताने सुंदर असणारे 10 इंद्रिय या ठिकाणी आपल्याला दिले. भरपूर त्या ठिकाणी काय दिलं, अजून काय दिलं भगवंताने आपल्याला? भगवंताने सुंदर असणारी बुद्धी आपल्याला दिली. भगवंताने संकटकाळी आपल्यासाठी माणसं देवदूत म्हणून त्या ठिकाणी पाठवले. लक्षपूर्वक ऐका. एक आंधळा व्यक्ती ज्याला काही दिसत नाही, दोन्ही डोळ्याने आंधळा असणारा व्यक्ती, हातामध्ये काठी आहे, काठी टेकत 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 मंदिराच्या पायऱ्या तो आंधळा व्यक्ती चढत होता. हे एका डोळस व्यक्तीने, पहिला डोळस व्यक्ती म्हणजे जो चांगला पाहू शकतो, तो पायऱ्या उतरत होता. हा आंधळा व्यक्ती पायऱ्या चापत चापत, काठीने चापत चापत पायऱ्या चढत होता. त्या डोळस व्यक्तीने आंधळ्या व्यक्तीला एक प्रश्न विचारला. म्हटले, का रे, दोन्ही डोळ्याने आंधळा आहेस तू मंदिरात प्रवेश करतो, तुला काय तो देव दिसणार आहे का? काय म्हणला? दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे, मंदिरामध्ये चाललास तू चापत चापत, तू जरी मंदिरामध्ये गेलास तरी देव तुला दिसणार आहे का? तू बघू शकणार आहे का देवाला? त्या आंधळ्या व्यक्तीने एवढं सुंदर गोड उत्तर दिलं. तो आंधळा व्यक्ती त्या डोळस व्यक्तीला म्हणतो, ऐक ना दादा, मी जरी मंदिरामध्ये गेलो, मला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाहीये, मला जरी भगवंत दिसला नाही, मला जरी देव दिसत नसला, तरी या ठिकाणी मला देव दिसावं म्हणून मी मंदिरात चाललो नाही, तर देवाला मी दिसावा की आंधळा असून माझ्यापर्यंत आला, देवाने मला बघावं, देवाला मी दिसावं ना, म्हणून मी मंदिरात चाललो. भक्ती करावी दादांनो माणसाने अंतकरणापासून, तर समाजाने हा चांगला व्यक्ती आहे म्हणून नाही, आपला अंतकरणापासून आपला उद्धार झाला पाहिजे म्हणून भगवंताची काय करावी? भक्ती करावी. संकटकाळी आपल्यासाठी मदत करण्यासाठी भगवंत आपल्यासाठी माणसं हे पाठवत असतो दादांनो. काय देतो भगवंत? अजून भगवंताने बुद्धी दिली, संकटकालीन मदत करण्यासाठी माणसं त्या ठिकाणी पाठवून दिली. भगवंताने शक्ती सुद्धा आपल्याला दिली. जी शक्ती या ठिकाणी आपल्या विश्वामध्ये आहे, आपल्यामध्ये आहे, ही कुणाची आहे? कुणाची आहे? भगवंताची आहे. रामायणामधला सर्व प्रसंग सर्वांना माहिती आहे. संत महात्मे सांगतात की वानर हाती लंका घेतली म्हणे तुका, किंवा घेऊ म्हणे तुका, म्हणजे वानराच्या हातून या ठिकाणी लंकेवरती काय प्राप्त केला? प्रभू रामचंद्राने विजय प्राप्त केला. परंतु समाजामध्ये 2 प्रकारचे वर्ग मी अगोदरच सांगितले. काहींना परमार्थ मान्य असतो, काहींना मान्य नसतो. ज्यांना देव मान्य नाही ते लोक समाजामध्ये असतात. असंच एका कीर्तनामध्ये सांगितलं. कीर्तन संपल्यानंतर तो व्यक्ती माझ्या जवळ म्हणू लागला, ताई तुम्ही सांगताय भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, वानर त्या ठिकाणी नेऊन लंकेवरती विजय प्राप्त प्रभू रामचंद्राने केला, पण वानरच का घेऊन गेले? प्रभू रामचंद्रांना काही माणसं मिळत नव्हते का लंकावरती विजय प्राप्त करण्यासाठी? पण ऐका, मी त्याला सांगितलं, म्हणलं लंका कशाची होती? लंका मातीची नव्हती. लंका जी आहे ती आपल्या घरासारखी दगड माती विटा याने बांधलेली नव्हती. मग वानरच का नेली असेल भगवंताने? भगवंत पर जरी वानर असले तर त्या वानरामध्ये शक्ती कुणाची होती? भगवंताची होती. त्या शक्तीच्या जोरावरती लंकेवरती विजय प्राप्त केला. मी सांगितलं वानर का नेली याचं कारण आहे, जी लंका होती, लंका कशाची होती? सोन्याची होती. प्रभू रामचंद्र जर माणसं लंकेमध्ये घेऊन गेले असते, माणसाने युद्ध एकीकडे सोडलं असतं आणि आपले खिशे कशाने भरले असते? मग वानर का घेऊन गेले? खिशे सोन्याने भरले असते. मग मला सांगा, वानराला जिथं कपडेच नाहीत तिथं खिशाचा संबंध दूरदूरचा नाही. मग प्रभू रामचंद्र काय घेऊन गेले? वानर घेऊन गेले. म्हणजे असं मी सांगितलं, परंतु खरं जे आहे दादांनो, तत्व जे आहे, जरी वानर होती तरी अगोदर जी वानर होती दादांनो, ते वानर अगोदरच्या जन्मामध्ये सर्व भगवंताची काय होती? भक्त मंडळी होती. तेवढी शक्ती बुद्धी सामर्थ्य त्यांच्या अंगी होतं, म्हणून त्यांना घेऊन लंकेवरती विजय प्राप्त त्या ठिकाणी केला. मला सांगण्याचं तात्पर्य, ही शक्ती जी आहे त्यांच्यामध्ये, ही देणारा कोण होता? तो
भगवंत या ठिकाणी होता. भक्ती, शक्ती, बुद्धी, सामर्थ्य सर्व त्या ठिकाणी भगवंत तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी देत असतो. म्हणून आपण त्या भगवंताचं नामचिंतन करायचं. कारण की त्या देवाचं नाव घेण्यासाठी उत्तम असणारं शरीर जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झालं. आणि मरण हे प्रत्येकाला येणार आहे. परंतु मरण येण्याच्या अगोदर आपण सावधान होऊन मृत्यूवरती विजय त्या ठिकाणी मिळवून आपली पाठीमागं काहीतरी कृती पाठीमागं शिल्लक राहिली पाहिजे. अशी काहीतरी कृती करून माणसाने पाठीमागं गेलं पाहिजे. दादांनो, उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमाची ओरे, कीर्ती मागे उत्तमाची ओरे, कीर्ती मागे उत्तमाची ओरे. तुका म्हणे का मरणाची सारे, तुका म्हणे का मरणाची सारे, तुका म्हणे का मरणाची सारे, तुका म्हणे का मरणाची सारे. उत्तमाची ओरे कीर्ती मागे उत्तमाची ओरे, कीर्ती मागे उत्तमाची ओरे, कीर्ती मागे उत्तमाची ओरे. रे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे. कीर्ती मागे आपली कीर्ती पाठीमागे शिल्लक राहिली पाहिजे. गेले दिगंबरा ईश्वर विभूती, गेले दिगंबरा ईश्वर विभूती. राहिल्यात कीर्ती जगमाजी, जगमाजी राहिल्यात कीर्ती जगमाजी. गेले दिगंबरा ईश्वर विभूती, गेले दिगंबरा ईश्वर विभूती. राहिल्यात कीर्ती जगमाजी, राहिल्यात कीर्ती जगमाजी. गेले दिगंबरा ईश्वर विभूती, गेले दिगंबरा ईश्वर विभूती. राहिल्यात कीर्ती जगमाजी, गेले दिगंबरा